मोहोळ येथील क्रांतीनगरमध्ये 17 जून 2019 रोजी दुपारी 1च्या सुमारास व्यसनी जावई राजेसाब पठाण वय 40 याला शिवीगाळ करून डोक्यात लाकडी दांडके मारून खून केल्याच्या आरोपावरून सासू उस्मान बी रमजान शेख वय 55, मेहुणा महबूब रमजान शेख वय 24 राहणार मोहोळ यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या समोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, मयत राजेसाब पठाण मूळ राहणार कुरनूर तालुका अक्कलकोट हा त्याच्या सासूरवाडीला क्रांतीनगर मोहोळ येथे राहत होता। त्याला सर्व प्रकारची व्यसने होती। त्याचप्रमाणे तो पत्नीचा सिगरेटचे चटके देऊन छळ करत होता। त्याच्या छळाला कंटाळून त्याची बायको घरातून निघून गेल्याने तो एकटा राहत असल्याने तू पण घर सोडून जा, आमचे घर खाली कर असे त्याची सासू आणि मेहुणा म्हणत होते। त्या कारणावरून झालेल्या भांडणात सासूने आणि मेहुण्याने त्या शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोक्यात लाकडी दांडके मारून खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात मैतास फेफरे येत होते आणि घटनेच्या दिवशी फेफरे येऊन पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला, परंतु 8 दिवसांच्या विलंबानंतर खोटे नेत्र साक्षीदार उभे करून आरोपींना गुंतवले आहे। नेत्र साक्षीदारांच्या जबाबावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद न्यायालयात केला। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट RS शेख मोहोळ, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।